नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओपासून आपल्याला कार्यकारी मंडळ म्हणजे एक्झिक्युटिव्ह याच्या बाबतीतल्या काही तरतुदी बघायच्या आहेत. आपल्याला माहिती आहे की संघराज्याच्या शासनामध्ये एक कायदेमंडळ असतं म्हणजे लेजिस्लेचर, म्हणजे ज्याच्यामध्ये संसदेचा समावेश असतो. दुसरं असतं कार्यकारी मंडळ, जे आपण आता बघणार आहोत, ज्याच्यामध्ये पंतप्रधान, मंत्रिमंडळ, राष्ट्रपती यांचा समावेश असतो. आणि तिसरं असतं न्यायमंडळ, ज्युडिशियरी, म्हणजे सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट वगैरे वगैरे, जे आपण आधीच पाहिलेलं आहे. ओके. सो संसदेने तयार केलेल्या कायद्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करणं आणि इतर प्रशासकीय कार्य हे कार्यकारी मंडळाचं कार्य असतं. कायदेमंडळ काय करतं? संसद कायदे तयार करतं, त्यांची अंमलबजावणी करणं आणि इतरही जनरल देशाचं प्रशासन बघणं हे कोण करतं? कार्यकारी मंडळ करतं. आता बघा, संघराज्याशी संबंधित संपूर्ण तरतुदी ज्या आहेत त्या 52 ते 151 याच्यामध्ये आहेत. संघराज्य म्हणजे ज्याच्यामध्ये कायदेमंडळापासून तर न्यायमंडळापर्यंत सगळ्या गोष्टी आहेत. या सगळ्यांच्या ज्या तरतुदी आहेत त्या 52 ते 152 मध्ये आहेत. 5व्या भागात 5 प्रकरणं आहेत. ओके. सो या ज्या संघराज्याशी संबंधित सर्व तरतुदी आहेत या 5व्या भागामध्ये आहेत. त्याचे 5 उपभाग आहेत. कोणते? प्रकरण 1 त्याच्यात कार्यकारी मंडळ येतं, ते 52 ते 78 आहे, जे आता आपण बघणार आहोत. ओके. कार्यकारी मंडळ. प्रकरण 2 मध्ये संसद आहे, कलम 79 ते 105. संसदेचं आपण ऑलरेडी सगळं बघितलेलं आहे, लोकसभा, राज्यसभा, कायदे करण्याची प्रक्रिया, अर्थसंकल्प वगैरे सगळं. त्याच्यानंतर प्रकरण 3 आहे, ज्याच्यामध्ये राष्ट्रपतींचे वैधानिक आणि कायदेकारी अधिकार. ओके. कलम 123. प्रकरण 4 मध्ये संघराज्याची न्याय व्यवस्था म्हणजे सुप्रीम कोर्ट, ते आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. प्रकरण 5 मध्ये आहे भारताचे लेखापाल म्हणजे कॅग, कॉम्प्ट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया, ते पण आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. ओके. सो बेसिकली हे जे आहे प्रकरण 1 कार्यकारी मंडळ, कलम 52 ते 78 हे आपल्याला बघायचं आहे. ओके. राईट. आता सो भाग 5 प्रकरण 1 कलम 52 ते 78 कार्यकारी मंडळ. पुन्हा लक्षात ठेवा, कार्यकारी मंडळ म्हणजे एक्झिक्युटिव्ह कुठे? भाग 5 प्रकरण 1 कलम 52 ते 78. या कार्यकारी मंडळामध्ये कोणाचा समावेश होतो? नंबर 1 राष्ट्रपती म्हणजे प्रेसिडेंट. नंबर 2 उपराष्ट्रपती म्हणजे व्हाईस प्रेसिडेंट. नंबर 3 पंतप्रधान म्हणजे प्राईम मिनिस्टर. ओके. राईट. आता सुरुवातीला आपण जाऊ भारताच्या राष्ट्रपतींकडे. पहिलं प्रेसिडेंट. कलम 52 मध्ये, 52 पासून सुरुवात होतं कार्यकारी मंडळ, आपल्याला माहिती आहे. कलम 52 मध्ये असे म्हटलेलं आहे की भारताचा एक राष्ट्रपती असेल. याचाच अर्थ काय की राष्ट्रपती नसण्याची परिस्थिती कधीही नसणार, राष्ट्रपती असतीलच. समजा काही कारणाने राष्ट्रपती, जे मूळ राष्ट्रपती आहेत ते काही कारणाने त्यांची कर्तव्य निभावण्यास असमर्थ असतील, तर दुसरे कोणतरी राष्ट्रपती असतील तात्पुरते, हंगामी, ऍक्टिंग म्हणा किंवा काही म्हणा. त्याच्यानंतर एक राष्ट्रपतींची मुदत संपली, दुसरी राष्ट्रपती येण्याची बाकी आहे, त्या काळात पण काही ना काही व्यवस्था असेल. पण अशी परिस्थिती कधीही नसेल की भारताला राष्ट्रपती नाहीत, असं कधीही नसणार. ओके. राष्ट्रपती हे भारताचे राज्य प्रमुख आहेत. म्हणजे काय? हेड ऑफ द स्टेट. याच्यातलं स्टेट किंवा राज्य हा शब्द म्हणजे महाराष्ट्र, कर्नाटक राज्य जशी आहेत तो राज्य नाही, एकूण भारताची राज्य व्यवस्था. ओके. सो भारताची जी एकूण राज्य व्यवस्था आहे त्या राज्य व्यवस्थेचे प्रमुख असतील राष्ट्रपती, पंतप्रधान नाही, लक्षात ठेवा. भारताचे प्रथम नागरिक असतात ते फर्स्ट सिटीजन, आणि त्यांच्या मिसेस त्या फर्स्ट लेडी असतात. कलम 53(1) मध्ये दिलेलं आहे की भारतीय संघराज्याचे कार्यकारी अधिकार राष्ट्रपतींकडे असतात. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणून इनफॅक्ट बघा, तांत्रिकदृष्ट्या कलम 53(1) नुसार भारताच्या संघराज्याचे कार्यकारी अधिकार म्हणजे प्रत्यक्ष कार्य करण्याचे अधिकार हे घटनेनुसार राष्ट्रपतींकडे असतात. डी ज्युअर असं म्हणतात त्याला. पण आपण असं कधी बघतो का की राष्ट्रपतींनी अमुक आदेश काढला, धमुक आदेश काढला, राष्ट्रपतींनी मंत्रिमंडळाची बैठक घेतली, राष्ट्रपतींनी अमुक डिक्लेअर केलं? नाही, रेग्युलर नाही. ते असतात, सगळं करतात पंतप्रधान, पण कार्यप्रमुख कोण आहेत? कार्यकारी प्रमुख राष्ट्रपती. म्हणजे काय की बेसिकली ते आपण पुढे बघणारच आहोत की पंतप्रधानांच्या आणि त्यांच्या मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने हे सगळे कार्यकारी अधिकार राष्ट्रपती बजावत असतात. म्हणून डी ज्युअर म्हणजे
घटनात्मक दृष्ट्या जे राष्ट्राचे प्रमुख असतात, कार्यकारी प्रमुख असतात, ते राष्ट्रपती असतात. त्यामुळे जर असा प्रश्न आला की राष्ट्राचे किंवा संघराज्याचे कार्यकारी प्रमुख कोण असतात, तर त्याचं उत्तर असेल राष्ट्रपती. पण जर असा काहीतरी ट्विस्टेड प्रश्न आला की संघराज्याचे प्रत्यक्ष काम करणारे किंवा वस्तुस्थिती दर्शक असे प्रमुख कोण असतात, तर मग त्या केसमध्ये पंतप्रधान येतील. पण जास्तीत जास्त वेळा याचं तांत्रिक उत्तर हे काय असतं, राष्ट्रपती. मात्र राष्ट्रपती या अधिकारांचा वापर घटनेतील तरतुदीनुसार या अधिकारांचा वापर राष्ट्रपती घटनेतील तरतुदीनुसार, म्हणजे एक बंधन काय, घटनेतील तरतुदीनुसार प्रत्यक्षपणे म्हणजे काही वेळा स्वतः किंवा त्यांच्या खाली काम करणाऱ्या अधीनस्थ अधिकाऱ्यांद्वारे करू शकतात. मात्र हे सगळं कोणाच्या सल्ल्याने करतात, ते पंतप्रधानांच्या आणि त्यांच्या मंत्रिमंडळांच्या. ओके, 53(2). ओके, 53चाच भाग आहे. 53(1) म्हणजे राष्ट्रपती हे संघराज्याचे कार्यकारी प्रमुख असतात. 53(2) ते संघराज्याच्या संरक्षण दलाचे सरसेनापती म्हणजे कमांडर इन चीफ असतात. सो असा जर प्रश्न विचारला तर की भारतीय सेनेचे कमांडर इन चीफ किंवा सरसेनापती कोण, तर जे आर्मीवाली लोक असतात ती नाही. टेक्निकली राज्यघटनेनुसार कमांडर इन चीफ सर्व संरक्षण दलांचे. ओके, म्हणजे ते आर्मर असो की मिलिटरी असो की एअरफोर्स असो, सगळ्यांचे कमांडर इन चीफ जे असतात मूळ, ते कोण असतात, राष्ट्रपती. राष्ट्रपतींची निवडणूक पद्धत, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि मी तुम्हाला सांगतो, अतिशय व्यवस्थित तुम्हाला समजून सांगणार आहे मी. फार सोपी आहे पण अंडरस्टँडिंग असलं पाहिजे. पहिला मुद्दा की हे प्रत्यक्ष मतदानाने ही निवड होत नाही, अप्रत्यक्ष मतदानाने होते. प्रत्यक्ष मतदान म्हणजे काय, जिथे डायरेक्ट जो अंतिम मतदार आहे, तुम्ही आम्ही, जेव्हा तो अंतिम मतदार स्वतः मत देऊन कोणाला तरी निवडतो, त्याला प्रत्यक्ष मतदार म्हणतात. पण आपण कोणाला तरी निवडून दिलेलं आहे आणि ते पुढे कोणाला तरी निवडून देत असतील तर त्याला अप्रत्यक्ष मतदान म्हणतात. सो राष्ट्रपतींची निवडणूक ही प्रत्यक्ष मतदानाने होत नाही, म्हणजे अप्रत्यक्ष निवडणूक पद्धतीने होते. कलम 54 मध्ये राष्ट्रपतींची निवडणूक कशामार्फत होईल ते दिलेलं आहे. ते असं दिलेलं आहे की निर्वाचक गण, याला म्हणतात इंग्लिशमध्ये इलेक्टोरल कॉलेज. इलेक्ट्रोल नाही माहिती, इलेक्टोरल कॉलेज. इलेक्टोरल कॉलेज याला निर्वाचक गण म्हणतात. म्हणजे काय की बेसिकली काही विशिष्ट लोकांचा समूह की जो राष्ट्रपतींना निवडून देईल त्या समूहाला मिळून इलेक्टोरल म्हणजे इलेक्ट करून देणारा. आणि कॉलेज म्हणजे आपलं रेग्युलर कॉलेज ते वेगळं, कॉलेज म्हणजे एका व्यक्तींच्या गटाला कॉलेज म्हणतात. सो जे मतदान करून निवडून देणार आहेत अशा व्यक्तींचा गट म्हणजे इलेक्टोरल कॉलेज, त्याला मराठीमध्ये म्हणतात निर्वाचक गण. आता या इलेक्टोरल कॉलेजमध्ये कोणाकोणाचा समावेश होतो, दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आणि हे आपल्या ब्रेनवर प्रिंट असलं पाहिजे आणि अतिशय बारीकरित्या सूक्ष्मपणे माहीत पाहिजे आपल्याला. हे संसदेच्या दोन्ही सभागृहांचे निर्वाचित म्हणजे इलेक्टेड सदस्य. संसदेच्या दोन्ही सभागृहांचे, संसदेचे दोन सभागृह कोणते, एक लोकसभा दुसरी राज्यसभा. म्हणजे लोकसभेचे आणि राज्यसभेचे निर्वाचित फक्त इलेक्टेड सदस्य. याचं कारण म्हणजे काय, लोकसभा राज्यसभामध्ये नॉमिनेटेड पण असू शकतात, नेमणूक केले गेलेले. उदाहरणार्थ राज्यसभेमध्ये राष्ट्रपतींनी नेमणूक केलेले, नामनिर्देशित केलेले नॉमिनेटेड असतात, ते नाही येणार. लोकसभेमध्ये समजा अँग्लो इंडियन, आता तर ती पुढच्या याच्यापासून ती काय कॅन्सल झाली, पण समजा अँग्लो इंडियन आताच्या लोकसभेमध्ये असतील तर ते सुद्धा नाही, नॉमिनेटेड नाही, इलेक्टेड निर्वाचित. सो लक्षात ठेवायचं निर्वाचित. राज्यांच्या विधानसभांचे, इथे राज्यांच्या विधानमंडळांचे असा शब्दप्रयोग नाही, लक्षात घ्यावा. विधानमंडळ हा शब्दप्रयोग नाही, फक्त विधानसभा. विधानमंडळ म्हणजे काय, विधानमंडळ म्हणजे जिथे विधानसभा असेल तिथे विधानसभा म्हणजेच विधानमंडळ असतं. जिथे विधानसभा आणि विधान परिषद दोन्ही असतील तर राज्याचं विधानमंडळ म्हणजे विधानसभा आणि विधान परिषद दोघांना मिळून राज्याचं विधानमंडळ म्हणतात. सो तो शब्द प्रयोग नाही, ते फक्त विधानसभा आहे. म्हणजे जर एखाद्या राज्यात विधान परिषद असेल ती विधान परिषद इथे येणार नाही. सो राज्यांच्या विधानसभांचे
फक्त निर्वाचित सदस्य परत म्हणजे जर राज्याच्या विधानसभेमध्ये पण काही नॉमिनेटेड म्हणजे नामनिर्देशित मेंबर्स असतील त्याचा या इलेक्टोरल कॉलेजमध्ये समावेश होणार नाही. बघा याच्यात विधानमंडळ हा शब्द नाही, हा विधान परिषद शब्द नाही, लक्षात ठेवा. दिल्ली आणि पुद्दुचेरी या केंद्रशासित प्रदेशांच्या विधानसभेचे निर्वाचित सदस्य 17वी घटनादुरुस्तीने हे केलेलं आहे. कारण बघा हे जे 2 केंद्रशासित प्रदेश आहेत या 2 केंद्रशासित प्रदेशांना विधानसभा आहेत, ओके, बाकीच्यांना नाही. सो दिल्ली आणि पुद्दुचेरीला विधानसभा असल्यामुळे त्या विधानसभांचे फक्त मात्र निर्वाचितच सदस्य येतील. हे कशाने ऍड केलेलं आहे दिल्ली पुद्दुचेरीचं 17वी घटनादुरुस्ती 1992, ओके. सो हे पार्टिसिपेट करतील, राईट. आता याच्यामध्ये काही गोंधळ होऊ नये म्हणून कोण कोण इलेक्ट्रल कॉलेजचा भाग असतील हे आपण बघितलं, कोण कोण नाहीत याच्यावरनं ते पण एकदा बघून घेऊ म्हणजे आपलं पक्का लक्षात घेईल. आपल्याला माहिती आहे लोकसभेतील नामनिर्देशित म्हणजे नॉमिनेटेड सदस्य नसतात, राज्यसभेतील नामनिर्देशित म्हणजे नॉमिनेटेड सदस्य नसतात कारण फक्त इलेक्टेड असतात म्हणजे निर्वाचित. राज्य विधानसभांचे निर्वाचित सदस्य असतात पण नामनिर्देशित म्हणजे नॉमिनेटेड सदस्य नसतात. ज्या राज्यांमध्ये विधान परिषद असेल त्या विधान परिषदांचे कोणतेही सदस्य नसतात, निर्वाचित पण नाही नामनिर्देशित नाही, विधान परिषदेचं कोणीच नसतं. आणि दिल्ली आणि पुद्दुचेरीच्या विधानसभा ज्या आहेत त्याच्यात पण याचे निर्वाचित सदस्य असतात पण नामनिर्देशित म्हणजे नॉमिनेटेड सदस्य नसतात. तर दोन्ही अँगलने लक्षात ठेवा जेणेकरून तुमचा कुठलंही उत्तर तुमचं या बाबतीतलं चुकणार नाही. राष्ट्रपतींच्या निवडणुकीची पद्धत ही दिलेली आहे कलम 55 मध्ये आणि अनेक जणांना ही पद्धत समजत नाही. मी जास्तीत जास्त सोपी करून सांगणार आहे त्याच्यामुळे काळजीपूर्वक ऐका. एक म्हणजे राष्ट्रपतींच्या निवडणुकीत खालील 2 प्रकारची समरूपता निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. युनिफॉर्मिटी काय? आता बघा राष्ट्रपतींच्या निवडणुकीमध्ये आपण बघितलं इलेक्टोरल कॉलेजमध्ये संसदेच्या दोन्ही सभागृहांचे पण सदस्य असतात निर्वाचित आणि राज्यांच्या विधानमंडळांचे पण असतात. सो जे संसदेचे आहेत, आता संसदेचे किती असणार बरं जास्तीत जास्त 543 तर लोकसभेचे असतात आणि अराउंड 230च्या आसपास राज्यसभेचे असतात नामनिर्देशित काढले तर. सो किती असणार आहे फार तर 3, 7, 7, ओके 773च्या आसपास. ॲक्च्युली 776 आहेत ते आपण पुढे बघू, ओके 776. म्हणजे केंद्र सरकारमधल्या ज्या या आहेत सदन आहेत लोकसभा राज्यसभा यांचे मिळून साधारणतः फक्त 750 आहेत, ओके. आणि राज्यांच्या विधानसभांचे सर्व निर्वाचित सदस्य घेतले तर ते कितीतरी हजार आहेत, मोर दॅन 4000 आहेत. मग याच्यामध्ये जर प्रत्येकाच्या मताला एकाच्या मताला एकच व्हॅल्यू दिली तर काय होईल? केंद्र सरकारची फक्त 700 संसदेची फक्त 776 मतं होत आहेत आणि राज्यांच्या विधानसभांची मात्र 4000 होत आहेत, मोर दॅन 4000. म्हणजे थोडासा स्क्यूड प्रोफाईल होऊन जाईल, असमतोल होऊन जाईल. सो पहिला समतोल कशात निर्माण केला जातो? सर्व राज्य एकीकडे म्हणजे हे आणि संघ राज्य दुसरीकडे हे यांचे जे मतदान करणारे सदस्य यांच्या प्रतिनिधित्वामुळे समतोल निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. म्हणजे असं की यांच्या मतांना आणि यांच्या मतांना वेगवेगळी व्हॅल्यू द्यायची जेणेकरून त्यांना मल्टिप्लाय केलं तर दोघांच्या मतांची व्हॅल्यू साधारणतः समान येईल. अशा पद्धतीने समतोल साधण्याचा प्रयत्न केला जातो. तो पहिला, ओके, कशामधला? सर्व राज्य आणि केंद्र सरकारच्या प्रतिनिधित्वामध्ये. दुसरं, आता जे नुसतं राज्य जर आपण घेतली राज्यांच्या विधानसभांचे सदस्य निर्वाचित सदस्य तर प्रत्येक राज्यामधल्या विधानसभेच्या सदस्यांची संख्या वेगवेगळी आहे. जी मोठी राज्य असतात बिहार असेल, पश्चिम बंगाल असेल, महाराष्ट्र असेल, राजस्थान असेल म्हणजे लोकसंख्येच्या दृष्टीने त्यांच्या विधानसभांच्या निर्वाचित सदस्यांची संख्या जास्त असेल आणि एकदम छोटी राज्य असतील गोव्यासारखी तिथे एकदम कमी असेल. त्यामुळे जी वेगवेगळी राज्य आहेत त्या वेगवेगळ्या राज्यांच्या प्रतिनिधींमध्ये सुद्धा समतोल निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. सो एक
केंद्र सरकार आणि राज्य यांच्यामधला समतोल आणि दुसरा वेगवेगळ्या राज्यांमधला समतोल. आणि हा समतोल निर्माण करण्यासाठी मग प्रत्येक जो इलेक्टोरल कॉलेजचा सदस्य आहे त्याच्या मताला एकाला एक मत. बघा, लोकसभेमध्ये, विधानसभेमध्ये, ग्रामपंचायतींमध्ये जे आपण मतदान करतो, आपल्या एका मताला एक काउंट केलं जातं, बरोबर. मी एक मत दिलं का तर एक मोजलं जातं. पण इथे हा समतोल निर्माण करण्यासाठी हे जे आहेत आमदार, खासदार इकडचे आणि इकडचे आमदार यांच्या मतांना वेगळ्या वेगळ्या व्हॅल्यू दिल्या जातात, वेगळ्या पद्धतीने काउंट केलं जातं हा समतोल निर्माण करण्यासाठी. मग कसं काउंट केलं जातं, काय व्हॅल्यू दिली जाते, तर जे विधानसभेचे निर्वाचित सदस्य आहेत, ओके, सगळ्या राज्यांच्या विधानसभांचे निर्वाचित सदस्य हे इलेक्टोरल कॉलेजचा भाग असतात ना, त्यांच्या सभासदाचं एक मूल्य काढलं जातं एका फॉर्म्युलाने. काय फॉर्म्युला आहे तो, व्हॅल्यू ऑफ MLA वोट, म्हणजे विधानसभेच्या निर्वाचित सदस्याच्या मताचं मूल्य. काय, टोटल पॉप्युलेशन ऑफ द स्टेट और युनियन टेरिटरी, म्हणजे ज्या राज्याचा आपण काढतो त्या राज्याची लोकसंख्या भागिले त्या राज्याच्या विधानसभेतील निर्वाचित मतदारांची संख्या, टोटल नंबर ऑफ इलेक्टेड मेंबर्स ऑफ द स्टेट लेजिस्लेटिव्ह असेंब्ली. ओके, वरती काय, त्या राज्याची किंवा केंद्रशासित प्रदेशाची लोकसंख्या भागिले त्या राज्याच्या किंवा केंद्रशासित प्रदेशाच्या विधानसभेतील निर्वाचित इलेक्टेड फक्त निर्वाचित सदस्यांची संख्या, आणि इथे खालीच गुणिले 1000, किंवा इथे जर नाही लिहिला तर मग गुणिले 1/1000 असं पण लिहिता येतं. ओके, आयदर या रेषेच्या खालीच 1000 लिहा किंवा मग गुणिले 1/1000 असं पण चालतं. ठीक आहे, ओके. आता याच्यामध्ये जो पॉप्युलेशन हा शब्द आहे, त्या राज्याची किंवा केंद्रशासित प्रदेशाची लोकसंख्या, या पॉप्युलेशन, ही पॉप्युलेशन घ्यायची कोणती, तर 1971ची जनगणना. हे फ्रीज करण्यात आलेलं आहे. लोकसंख्या का फ्रीज करण्यात आलेली आहे आपल्याला माहीत आहे, ओके, सगळ्यांना समान प्रतिनिधित्व मिळावं म्हणून. मात्र नंतर एक 84वा घटनादुरुस्ती कायदा झाला आहे 2001 मध्ये. त्याच्यात असं लिहिलेलं आहे की जोपर्यंत 2026 नंतर घेण्यात येणाऱ्या पहिल्या जनगणनेची अंतिम आकडेवारी प्रकाशित होत नाही, तोपर्यंत 1971च्या जनगणनेची आकडेवारी मोजली जाईल, इथे वापरली जाईल. हे आपण बघा निवडणुकांच्या याच्यात डिलिमिटेशन वगैरे ते सगळं आहे ना, लोकसभा राज्यसभा, त्याच्यात पण बघितलेलं आहे. ओके, 2026 नंतर जी जनगणना होईल, ती जनगणना होऊन त्या जनगणनेच्या अंतिम आकडे जेव्हा प्रकाशित होतील त्यावेळी ते आकडे वापरले जातील, तोपर्यंत 1971. सो इथली जी लोकसंख्या आहे ती कोणती, 1971ची. ओके, आता 2022 मध्ये राष्ट्रपती पदाचं जे इलेक्शन झालं, ज्याच्यातनं महामहिम द्रौपदी मुर्मू या राष्ट्रपती झाल्या, त्यांचं जे ओरिजिनल भारत सरकारचं ब्रॉशर आहे, त्या ब्रॉशरमधले हे स्क्रीनशॉट आहे, म्हणजे एकदम परफेक्ट ऑथेंटिक आहे. ते आपण बघू. त्यांनी एक एक्झाम्पल दिलेलं आहे आंध्र प्रदेशचं. आंध्र प्रदेशची 1971च्या जनगणनेनुसारची लोकसंख्या होती 2,78,05,586. ओके, आता आपला फॉर्म्युला काय आहे बघा, त्या राज्याची लोकसंख्या 1971ची लोकसंख्या, मग ती किती आहे, आंध्र प्रदेशचं एक्झाम्पल घेतलं तर 2,78,05,586 भागिले त्या राज्यातील विधानसभेमधील निर्वाचित सदस्यांची संख्या. आंध्र प्रदेशमध्ये आहेत तसे 175, म्हणजे आंध्र प्रदेशच्या विधानसभेतील निर्वाचित सदस्यांची संख्या ती आहे 175. ओके, मग आपला फॉर्म्युला काय, आपला फॉर्म्युला त्या राज्याची लोकसंख्या, म्हणजे हे बघा 2,78,586 भागिले निर्वाचित त्या राज्यातील विधानसभेतील निर्वाचित सदस्यांची संख्या 175 आणि गुणिले 1000. हे जर म्हणजे हे भागिले हे केलं तर उत्तर येतं 158.860. ओके, आता पॉईंटच्या पुढे जो आहे तो 5 पेक्षा मोठा आहे म्हणून याला राऊंड पुढे करून टाकायचं, म्हणजे 158.8 आहे ना, म्हणून त्याला 159 करून घेतलं. सो 159 ही आंध्र प्रदेशच्या विधानसभेतील प्रत्येक निर्वाचित सदस्याच्या
मताचं मूल्य झालं 159. म्हणजे ज्यावेळी आंध्र प्रदेशच्या विधानसभेतला निर्वाचित सदस्य एक मत टाकेल ते किती काउंट केलं जाईल? काहीतरी गडबड केली एक किती काउंट केलं जाईल? 159. एकाने मत दिलं 159, दुसऱ्याने दिलं 159 अधिक 159 आंध्र प्रदेशसाठी. अशाच पद्धतीने महाराष्ट्रासाठी कॅल्क्युलेट केलं जाईल. महाराष्ट्राची लोकसंख्या घ्यायची भागिले इकडे 1000 आणि इकडे महाराष्ट्रातल्या विधानसभेतल्या निर्वाचित सदस्याची संख्या, जे येईल ते महाराष्ट्रातल्या मताचं मूल्य, या पद्धतीने. ओके, राईट. आता या पद्धतीने हे जे 1922ची लेटेस्ट निवडणूक झाली राष्ट्रपतींची, त्यानुसार अशा प्रत्येकाचं, आपण आंध्र प्रदेशचं बघितलं बघा 159 होती. अशा पद्धतीने सगळ्यांची दिलेली आहे. आपण महाराष्ट्राची बघू, आपल्याला तो, कारण सगळ्यांची पाठ करण्याची गरज नाही. महाराष्ट्राच्या एका सदस्याचं मूल्य आहे 175. ओके, हे इथे दिलेलं आहे बघा 175. ठीक आहे, 175. आता बघा आपण, हां ठीक आहे, ओके, हे सगळ्यांचं दिलेलं आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आता प्रत्येक राज्याच्या विधानसभेच्या निर्वाचित सदस्यांच्या याचं मूल्य वेगवेगळं असेल. ठीक, ओके. आता विधानसभेचं झालं. आता संसदेच्या निर्वाचित सदस्याच्या मताचे मूल्य, म्हणजे जे खासदार आहेत, जे निर्वाचित खासदार आहेत, जे मतं टाकणार आहेत, त्याच्या सदस्याचं मूल्य कसं काढायचं? त्याचा फॉर्म्युला असा आहे, व्हॅल्यू ऑफ अन MP वोट, म्हणजे मेंबर ऑफ पार्लमेंटच्या वोटाचं मूल्य किती? द सम ऑफ वोट व्हॅल्यू ऑफ इलेक्टेड मेंबर्स ऑफ ऑल स्टेट लेजिस्लेटिव्ह असेंब्लीज. याचा अर्थ काय? याचा अर्थ सर्व राज्यांच्या विधानसभांच्या सर्व निर्वाचित सदस्यांच्या मतांच्या मूल्यांची बेरीज. म्हणजे काय? सिंपल. या प्रत्येक राज्याच्या, आता बघा आंध्र प्रदेशमध्ये एकूण निर्वाचित सदस्य किती आहेत? 175. त्याच्या प्रत्येक सदस्याच्या मताचं मूल्य किती आहे? 159. सो 175 सदस्य, प्रत्येकाच्या मताचं मूल्य 159. म्हणजे आंध्र प्रदेशमधल्या या सर्व 175 लोकांच्या सगळ्या 175च्या मतांचं मूल्य किती होईल? 175 गुणिले 159 म्हणजे 27,825. अशाच पद्धतीने अरुणाचल प्रदेशच्या विधानसभेमध्ये 60 निर्वाचित सदस्य आहेत. तिथल्या प्रत्येक मताचं मूल्य आहे 8. सो 60 गुणिले 8 480 हे अरुणाचल प्रदेशच्या विधानसभेच्या सर्व निर्वाचित सदस्यांच्या मतांच्या मूल्यांची बेरीज. अशा पद्धतीने सगळ्यांचं काढलं. महाराष्ट्रामध्ये किती बघा? एकूण 288 गुणिले प्रत्येकाचं मूल्य 175 बरोबर 50,400. तर असं प्रत्येक राज्याच्या मतांचं सगळं मूल्य केलं आणि त्याची जर बेरीज केली तर ती येते 5,43,231. ही इथे कळलं का तुम्हाला? सो प्रत्येक राज्याच्या निर्वाचित सदस्यांच्या एकूण मूल्यांची बेरीज हा आकडा आला. ओके, तो लिहायचा इथे वरती बघा. 5,43,231 5,43,231 भागिले सम ऑफ इलेक्टेड मेंबर्स ऑफ बोथ हाऊसेस ऑफ पार्लमेंट. म्हणजे काय? सम ऑफ इलेक्टेड मेंबर्स ऑफ बोथ हाऊसेस ऑफ पार्लमेंट म्हणजे संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या एकूण निर्वाचित सदस्यांची संख्या. म्हणजे लोकसभेतले एकूण निर्वाचित सदस्य अधिक राज्यसभेतील एकूण निर्वाचित सदस्य. लोकसभेतले निर्वाचित सदस्य आहेत 543, राज्यसभेतले आहेत 233, दोघांचे मिळून झाले 776. सो 5,43,231 भागिले 776 याची बेरीज झाली 700. सो संसदेच्या म्हणजेच लोकसभा आणि राज्यसभेच्या प्रत्येक निर्वाचित सदस्याचं मूल्य, मताचं मूल्य किती आलं? 700. ओके, 700.
मग प्रत्येकाचं मूल्य 700 गुणिले हे 776 एकूण 5,43,200 आले. राईट. ठीक आहे. सो आता काय झालं की जे MPs आहेत संसदेच्या सभासदांच्या एकूण मतांचं मूल्य झालं 5,43,000. आता MLA किती आहेत? 4,033 आहेत. बघा मी जे तुम्हाला म्हटलं ना 4,000 पेक्षा जास्त आहेत जवळपास, तर ते 4,033 आहेत. आणि त्यांच्या मतांची बेरीज किती होती? 5,43,231. आता बघा मित्रांनो, बघा हे जे विधानसभांचे सगळ्या राज्यांच्या विधानसभांच्या निर्वाचित सदस्यांच्या मतांची बेरीज किती आली होती? 5,43,231. 5,43,231. आणि संसदेच्या सर्व निर्वाचित सदस्यांच्या मतांच्या मूल्यांची बेरीज किती आली? ही ते काढली बघा आपण, 5,43,200. बघा 5,43,231, 5,43,200 जवळजवळ सेम आले, म्हणजे समतोल साधला गेला. ठीक आहे. राईट. ओके. सो अशा पद्धतीने या दोघांची बेरीज मिळून टोटल किती झाली? मतांच्या मूल्यांची बेरीज 10,86,431. थोडक्यात काय, जर एखाद्या उमेदवाराला सगळ्या निर्वाचित संसद सदस्यांनी, सगळ्या विधानसभा निर्वाचित सदस्यांनी जर वोटिंग केलं तर त्या उमेदवाराला टोटल किती वोट मिळतील? 10,86,431. म्हणजे त्यांना मिळालेल्या वोटांचं मूल्य असेल जवळपास 10,86,431. ओके. हे तर आपण बघितलं राज्यसभेमध्ये 233, याच्यामध्ये 543, 4,033. सो टोटल किती झाले? 4,809 सगळे मिळून. 4,809. 233 राज्यसभेचे, 543 लोकसभेचे आणि 4,033 हे सगळ्या विधानसभांचे. किती झाले? 3 त्रिक 9, 4 आणि 3 7 आणि 3 10 0 आजचा 1 5 आणि 1 6 6 आणि 2 8 आणि 4 4,809. ओके. सो 4,809 जण हे बेसिकली राष्ट्रपतींच्या निवडणुकीमध्ये मतदान करतात. ओके. आता निवडणुकीचा प्रकार कोणता? ओके. मला असं वाटतं की इथे आपण थांबू या लेक्चरमध्ये. निवडणूक प्रत्यक्षात कशी होते, जी एकल संक्रमणीय पद्धत आहे, प्रमाणशीर प्रतिनिधित्वाची एकल संक्रमणीय, ती पण इंटरेस्टिंग आहे. ती तुम्हाला व्यवस्थित समजली पाहिजे. ती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊ. राईट. थँक्यू व्हेरी मच.